कामाच्या घाईतनं रोज काही ना काही माझ्याकडून चुका होतच असते आणि आजसुद्धा ही तशीच एक चूक झालेली आहे. त्याआधी आजचा दिवस शेअर करते. आता जेव्हापासून ही वंदे भारत सुरू झाली ना, तेव्हापासून सर्वच ट्रेन लेट होते आणि नंतर ऑफिसला पोहोचले आणि असं काहीचं असतं माझा ऑफिसचा टिफिन. नंतर घरी आले. आज जेवती होती, तर घरी काही बेसन नव्हतं. मग ते दळायला न्यायचं होतं. तर आईला म्हटलं, "थोडंसं पाकडून द्या." तसं तर आम्ही डाळ निसूनच ठेवते. दळायला न्यायच्या वेळेस एक हात मारावाच लागतो आणि जशी आई हे डाळ पाखडत होते ना, तसंच हे पाखडत होतं. आम्ही ते साफ करून घेत होता आणि डाळ वेचूनसुद्धा ठेवत होता. नंतर विठूसाठी जो खाऊ आणते मी रोज, तो पॅक करून ठेवला आणि इकडे स्वयंपाकाला लागली. आता आज होती जेवती म्हणजे जेवती. आता आमच्या इकडे जेवती ना, दीप अमावस्येलाच केली जाते. हा ब्लॉग खरंच खूप लेट येत आहे. त्यासाठी खरंच क्षमस्व आहे मी. आता कामाची इतकी गडबड आहे, की ब्लॉग एडिट करणंच होत नाही आणि एडिट झाला तर व्हॉईस ओव्हर करायला मला वेळ भेटत नाही, अशी कंडिशन आहे. असो. नंतर आज पनीरची भाजी बनवायची होती. पनीरची भाजी बनवायची घेतली तर मसाला तर मी आठवड्याचा रविवारी बनवूनच ठेवते. म्हणजे रोज एवढी दगदग होत नाही मसाला-बिसाला बनवण्याची आणि टेन्शनही राहत नाही. सर्व केलं पण पनीरनं फ्राय करायचंच विसरायचं होतं. आता मी मसाला पनीर बनवते आणि पनीर फ्रायच केलं नाही. याचं मला टेन्शन आलं होतं, की भाजी कशी बनणार? ते म्हणजे अशी मऊ तर नाही पडणार बा? असं भरपूर काही माझ्या डोक्यात होतं. तरी पण म्हटलं जाऊ द्या, बघू काय आहे. तर जेवणार शेवटी घरचेच आहे ना, काहीतरी म्हणणार. ज्याने मी बनवलेल्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवत नाही. तरी मला असं वाटते, की त्यांना सर्व परफेक्ट बनवून द्यावं म्हणून. त्यासाठी मनात धाकधूक होतीच. पण भाजी ना इतकी टेस्टी झाली होती आणि पनीरसुद्धा इतकी छान सॉफ्ट होती ना, बिलकुल अशी नरम वगैरे पडले नव्हते आणि इतकी टेस्टी झाली होती. तुम्ही कलर आणि टेक्स्चर पाहूच शकता. खूप टेस्टी झाली होती. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की शेअर करेन. आता स्वयंपाक वगैरे बनवला. आता स्वयंपाक करताच ना साईड बाय साईड माझी ज्योतीची पूजा मांडणंसुद्धा सुरू होती. पण ते काही विठू बरोबर मांडू देत नव्हता. बसली पूजा मांडायला. मी सर्व साहित्य काढून दिलं. आईनी आणि यांनी ना विठूला सांभाळलं. तुमच्याकडे कधी केली जाते जेवती का हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेल तर लाईक करायला विसरू नका.